सकाळी उठलं ना की एक मोठं टेन्शन असतं नाश्त्याला बनवायचं काय. फ्रीज ओपन करून बघते तशा आता भाज्या भरपूर पडलेल्या, पण आज मला ना चपाती भाजीचा नाश्ता करायला खूप कंटाळा आला. म्हणून ना रवा असतो ना फ्रीज मध्ये, तर विचार केला तर आज मस्त ना गोड गोड रवाच बनवूया. मग रव्याच्या तयारीला लागते. तसं तर मी घरामध्ये ना खूप काय असं खायला ठेवलं, बिस्किट आहेत, केक्स आहेत, चिवडा, स्नॅक्स असं भरपूर काय आहे, पण त्याच्याने काय सकाळच्या नाश्त्यामध्ये होणार नाही, पोट काय भरणार नाही. मग आपल्या रव्याच्या तयारीला लागते. ह्यांना लावते मी मस्त असं तुमच्या कामाला, म्हणजे ब्रश करा तुम्ही, मी तोपर्यंत रवा तयार करते. मग फटाफट केलं होतं ना, विचार करते सत्यनारायण मध्ये जो रवा बनवतो तसं काय बनवायचं. मग केलं स्मॅश करते आणि हलकं असं रवा भाजून घेते आणि एका साईडला दूध तापत ठेवते. हलकासा ब्राऊन होईपर्यंत मी भाजून घेतलेला रवा आणि माझा केलंच मग स्मॅश करून झालेलं. मग फटाफट कढाई ठेवते आणि त्यामध्ये घालते मस्त तूप. त्यानंतर भाजलेला रवा असतो तो पण मी त्यामध्ये ऍड करते आणि थोडा वेळ अजून तुपामध्ये असं तो भाजून घेते. आणि भाजलेला रवा ऑलरेडी आपण भाजलेला रवा तुपामध्ये टाकल्यानंतर अलगच म्हणजे रव्याचा पण जो कच्चापणा असतो ना तो निघून जातो. मग नंतर मी ऍड करते त्यामध्ये डायरेक्ट मॅश केलेला केला ऍड करते आणि थोडा वेळ ते असं हलकं त्याला पण मी मस्त असं भाजून घेते. मस्त ते फ्राय करते, अलटापलट करत असते. आणि सिरियसली तुम्हाला सांगू ना मी म्हणजे त्याची स्मेल एवढी अशी गोड असं वाटत होतं की बापरे, म्हणजे एकदम सत्यनारायणच्या पूजेला जो रवा होतो तसंच काय वाटत होतं. पण हा मी याच्यामध्ये ड्राय फ्रूट ऍड नव्हतं केलेलं, कारण की ते माझ्या पोरांना, माझी माई आहे ना तिला अजून प्रॉपर दात आलेत नाहीत पूर्ण, पण ती काय चावणार नाही म्हणून मी असं ना ड्रायफ्रूट ऍड नाही करत. तुम्हाला जर पाहिजे असेल ना तुम्ही ड्रायफ्रूट पण ऍड करू शकता त्याच्यामध्ये. नंतर मी त्याच्यात ऍड करते ना दूध एकदम तापलेलं होतं, गरम करून घेतलेलं दूधच टाका तुम्ही, थंड दूध अजिबात नका टाकू, थोडं हलकं गरम करा, कोमट करा, त्याच्यानंतरच टाका. त्यानंतर मी त्याच्यात ऍड करते साखर. आणि साखर पण आपल्या गोड जसं आपण गोड खातो ना त्या हिशोबाने मी थोडं कमीच गोड म्हणजे पोरांना चालवते. मग मी साखर पण त्याच्यात ऍड करते आणि थोडा वेळ मस्त हलवून घेते. आणि हा दुधामध्ये मी अजिबात पाणी अजिबात मिक्स नाही केलेलं. तुम्हाला करायचं असेल तुम्ही करू शकता, ते पण गरम पाणी. मी पाणी ऍड नव्हता केला, फक्त दुधावरच केलं. आणि सिरियस सांगू नये एवढी स्मेल एवढी गोड झालेली ना, रेडी पण होतो बघा. आणि हा एवढी स्मेल म्हणजे एवढं गोड असं वाटत सत्यनारायणची पूजा कुठे झाली आणि तो प्रसाद मी आणला आणि गरम एवढं चांगलं वाटत होतं, असं वाटतं कधी मी ट्राय करून बघते. त्याच्या अगोदर माझा मोठा प्रश्न होता की माझ्या मंगूंना हा आवडणार की नाही, म्हणून पटकन मंगूला पहिला चारवते. तिला तर खरं सांगू ना तिला खूप आवडतो, तिला पण असं काहीतरी नवीन वाटते. आता बारी येते म्हणजे चंगूची, त्याला आवडणं काय, त्याचे खूप नखरे असतात खाण्यापिणे, त्याला पण आवडतं. आणि खरं सांगू ना असं काहीतरी वेगवेगळं नाश्ता खरंच तयार करायचा. मी आज घाईमध्ये होती आणि कंटाळा पण आलेला, पण आज एवढा टेस्टी नाश्ता झाला हे मला होऊन म्हणजे माहितीच नव्हतं. कसं पण झालं, पण चला चांगलं झालं. तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब